नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला। 26 निरपराध त्यात मारले गेले। त्याच्या उत्तरात 7 मेला भारताने एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचे 9 अड्डे त्यांनी बेचिराख केले। त्या दिवसापासून अघोषित युद्ध सुरू झालं होतं। ते युद्ध 10 तारखेपर्यंत सुरू होतं। 10 तारखेला असं म्हणतात की पाकिस्ताननी अमेरिकेकडे करुणा भाकली आणि अमेरिकेने मग मध्यस्थी केली आणि मग भारताने अमेरिकेसोबत युद्धबंदी केली। आता युद्धबंदी करण्यामागे नेमकी काय कारणं झाली होती? ही युद्धबंदी करताना कोणत्या अटी टाकल्या गेल्या होत्या? काय मान्य झालं, काय अमान्य झालं? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे। हे सर्व समोर येईल तेव्हा येईल, सध्या सगळ्यांचे तर्क लावणंच चालू आहे। साहजिकच देशातले जे सत्ताधारी भाजपचे विरोधक जे आहेत त्या सगळ्यांचा सरकारवर आरोप करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे। वस्तुतः ही युद्धबंदी व्हायला नको होती हे देशातल्या सर्वसामान्य जनतेचंही म्हणणं आहे। त्याच वेळी काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी देखील हे मत व्यक्त केलं आहे की ही युद्धबंदी यावेळी करायला नको होती। त्यामुळे कोणत्या कारणासाठी ही युद्धबंदी झाली ते कारण देशासमोर यायला हवं हे मान्य। मात्र त्याच वेळी नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दबावाखाली आले किंवा त्यांनी कणखरपणा दाखवला नाही असा जो आरोप होतो आहे तो कुठेतरी अनाठायी आहे असं वाटते आहे। त्याचबरोबर आता जे सर्व काँग्रेसजन आहेत आणि त्याचबरोबर जे देशातले कथित पुरोगामी विचारवंत आहेत जे काँग्रेसच्या काळात पोसले गेले होते ते सगळे एक घोषणा लावत आहेत की यावेळी इंदिरा गांधी हव्या होत्या। इंदिरा गांधींनी जो कणखरपणा दाखवला तसा मोदींना दाखवता आला नाही असा आरोप करता आहेत आणि या आशयाचे पोस्टर्स सुद्धा काँग्रेसच्या कार्यालयात ठिकठिकाणी लावले असल्याची माहिती आहे। तर मुळात इंदिरा गांधींनी कणखरपणा दाखवला होता का? त्या कोणाच्या दबावाखाली येत होत्या नव्हत्या हे कोणालाच माहित नाही। आता तुम्ही म्हणता की 1971 साली इंदिराजींनी बांगलादेशवर आणि पाकिस्तानवर चाल करून त्या गेल्या आणि त्यांनी बांगलादेश स्वतंत्र केला। पण बांगलादेश स्वतंत्र करून तुम्हाला काय मिळालं? एका बाजूला पाकिस्तान हा एक मुस्लिम देश तुमचा शत्रू म्हणून होता, तसाच बांगलादेश हा सुद्धा कालांतराने तुमचा शत्रूच झाला आहे। म्हणजे 1971ला तुम्ही बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं। अवघ्या 3 वर्षात तिथे या स्वातंत्र्य लढ्याचे जे जनक होते शेख मुजीबुर रहमानांची 1975 साली हत्या झाली
आणि तेव्हापासून तिथे जी सरकारं येत आहेत ती बहुतेक सगळी भारत विरोधीच येत आहेत आणि भारतात त्यांनी नवे नवे वाद निर्माण करून ठेवले आहेत। मग अशा वेळी आम्हाला हाच प्रश्न पडतो की तुम्हाला ते बांगलादेश तुम्ही स्वतंत्र का केलं? एक जास्तीचा शत्रूच तुम्ही वाढवून घेतला ना। दुसरं असं आहे की त्यावेळी जेव्हा बांगलादेशचं युद्ध सुरू झालं, माझ्या आठवणीनुसार फेब्रुवारी-मार्च 1971 मध्ये, त्यावेळी लाखो बांगलादेशी हिंदू आणि काही बांगलादेशी मुस्लिम सुद्धा निर्वासित होऊन भारतात आले। ते परत गेले का? त्यातले अनेक जण अजूनही आज भारतात आहेत आणि त्यानंतरही अनेक बांगलादेशी बंगालच्या सीमेवरून किंवा इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणाहून भारतात बेकायदेशीरपणे येत आहेत आणि भारताच्या भ्रष्ट व्यवस्थेतून ते इथलं नागरिकत्व सुद्धा मिळवत आहेत। आता जर तुम्ही बांगलादेश स्वतंत्र केला याचं क्रेडिट घेणार असाल तर मग या पापाचं भागीदारही तुम्हालाच व्हावं लागणार आहे। दुसरा अजून एक मुद्दा येतो, ठीक आहे, इंदिरा गांधींनी त्यावेळी हल्ला करण्याचं धैर्य दाखवलं, पाकिस्तानला स्वतंत्र केलं, जगात कोणीही तुमच्यासोबत नव्हतं, त्यावेळी तुम्ही बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि त्यांना देश म्हणून घोषित केलं। ही हिम्मत तुम्ही दाखवली, मान्य। पण त्यानंतर तुमचं आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालं होतं, त्या युद्धात जे काही कमी जास्त झालं त्याच्यावर चर्चा करण्यासाठी जून-जुलै 1972 मध्ये सिमला इथे भारत, पाकिस्तान आणि काही आंतरराष्ट्रीय मंडळी अशी एक संयुक्त बैठक झाली। त्या बैठकीत आंतरराष्ट्रीय दबावाखाली इंदिराजींनी जो काही भाग युद्धात पाकिस्तानकडून घेतला होता तो सर्व परत करून टाकला। त्यात पाकव्याप्त काश्मीर सुद्धा होतं। त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची नामी संधी तुम्हाला चालून आली होती, ती तुम्ही सोडली। मग यात कसला कणखरपणा आला? त्यानंतर त्यावेळी तुम्ही ज्यावेळी बांगलादेशला स्वतंत्र केलं तिथे पाकिस्तानच्या सैन्याला शस्त्र ठेवायला लावले, तेव्हा तुम्ही पाकिस्तानचे 93,000 सैनिक आणि अधिकारी हे सगळे युद्धबंदी केले होते। ते युद्धबंदी सोडावे म्हणून आंतरराष्ट्रीय दबाव आला आणि इंदिराजींनी ते सोडून दिले। पण त्याच वेळी पाकिस्तानच्या कैदेत असलेले काहीतरी 55-60 भारतीय सैनिक जे होते त्यांना सोडलं पाहिजे असा आग्रह इंदिराजींनी धरला नाही। त्यातले अनेक जण आजही पाकिस्तानच्या कैदेत आहेत, काही जण तिथेच मेले म्हणतात, खरं खोटं माहीत नाही। मग त्यावेळी तुमचा कणखरपणा कुठे गेला होता? आज जे इंदिरा भक्त सांगतायत की आज इंदिराजी हव्या होत्या, या सर्व कथित पुरोगाम्यांनी आणि काँग्रेस जनांनी याही प्रश्नांची उत्तरं कुठेतरी दिली पाहिजे। आज तुम्ही आपल्या सैन्याला क्रेडिट देता, मोदींना तुम्हाला द्यायचं नाही। मग 1971च्या विजयाचं क्रेडिट तुम्ही इंदिराजींना कसं देता? त्याही वेळी तुम्ही आपल्या भारतीय सैन्यालाच क्रेडिट द्या ना, का इंदिराजींना क्रेडिट देता? आणि आज इंदिराजी हव्या होत्या, कणखरपणा त्यांनी दाखवला, तसा आज मोदींनी दाखवला नाही अशी तुम्ही टीका करता। अशी टीका करण्याचा तुम्हाला काहीतरी नैतिक अधिकार आहे का? अशी टीका करण्यापूर्वी तुम्ही याही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे की बांगलादेशला स्वतंत्र करून इंदिराजींनी एक जास्तीचा शत्रू आपल्या शेजारी वाढवला।
त्याचा नंतरच्या काळात इंदिराजी काय किंवा मग राजीवजी काय किंवा नरसिंहराव काय किंवा मग डॉक्टर मनमोहन सिंग काय, हे कोणीही त्याचा बंदोबस्त करू शकले नाही आहेत का? तेव्हा तुमचा कणखरपणा कुठे गेला याचं उत्तर काँग्रेसवाल्यांनी आज आम्हाला द्यायला हवं आहे. आज देश विचारतो आहे की याचं उत्तर तुम्ही देणार की नाही. त्यामुळे चांगल्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं आणि जे काही चुकीचं घडलं असेल त्याच्यासाठी मोदींना दोषी ठरवायचं हे कितपत योग्य आहे? हे असं सध्या चालू आहे. आणि जर इंदिरा गांधी याच खऱ्या कणखर होत्या असं तुम्ही म्हणत असाल तर मग नेहरूंपासून तर मोदींपर्यंत बाकी जेवढे पंतप्रधान झाले ते कणखर नव्हते असा तुमचा आरोप आहे का? कारण नेहरूंच्या काळातही 62चं युद्ध झालं, लालबहादूर शास्त्रींच्या काळातही 65चं युद्ध झालं. तुमचं 1999 मध्ये अटलजींच्या नेतृत्वात सरकार असताना कारगिलचं युद्ध झालं. मनमोहन सिंगांच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले. या सगळ्यांना तुम्ही ते कणखर नव्हते असं ठरवणार आहात का? याचंही उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यामुळे फक्त संधी मिळेल तिथे टीका करायची आणि आपल्या खाली काय जळतं आहे याचा विचारही करायचा नाही. ही पद्धत चुकीची आहे. जेव्हा आपण एक बोट समोरच्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतकंच इथे सांगावं असं वाटतं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया निश्चित कळवा, त्याचं स्वागतच आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि त्यांनाही लाईक करायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल धन्यवाद. केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. इतरांनाही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.